अंतरीची स्पंदने आज आपल्यासमोर सादर करण्याचा विचार आहे आणि त्यासाठी केव्हा कधी कल्पना सुचेल आणि आपल्याला ती योग्य प्रकारे व्यक्त करावीशी वाटेल याला काही निर्बंध नसतो. पुष्कळदा अमृतकाळी काहीतरी सुचतं खरं, पण तेव्हा ते व्यक्त होणं कठीण असतं. सकाळी दुपारी कधीही कोणत्या वेळेला आपल्याला वेगळ्या प्रकारचे मनोभूमिका व्यक्त करणारे असे विचार मांडायला प्रवृत्त होईल हे निर्मिती करणाऱ्या कलावंताला, लेखकाला समजत नसतं. कुणाला केव्हा कधी ही प्रतिभेची उबळ येईल सांगता येत नाही आणि माझ्यासारख्याचा तर मोठा प्रश्न निर्माण होतो. कल्पना आपण नवीन नवीन करतो खऱ्या, पण त्या प्रत्यक्षात लगेचच येतात असं नाही. हा माझा पहिला अनुभव आहे. म्हणजे धर सोड ही आपल्या आयुष्यात कायम आपला पाठपुरावा करत असते. हा मला पहिला विचार सांगायचा आहे. त्यासाठी 2-3 अनुभव सांगतो. दररोज काय करायचं यासाठी मी पुष्कळदा डायरीमध्ये म्हणा, कोऱ्या कागदावर म्हणा असं लिहित असे. बरेच दिवस ती कल्पना चालू राहिली, परंतु उगाचच ते कागद कुठेतरी गायब होतात, डायरी अशीच पडून राहते, कामं पूर्ण होतातच असं नाही. म्हणून मला कल्पना सुचली की मोबाईलवर आपण नोंद रोज करायची, म्हणजे पुसायलाही सोपं आणि मांडायलाही सोपं. 2 दिवस हे झालं खरं, पण 3ऱ्या दिवशीपासून या प्रकाराला कंटाळलो म्हणा, योग्य वाटलं नाही म्हणा, हे झालं. तीच गोष्ट हाताने आपण दररोज 1-2 पानं लिहावं असं मला नेहमी वाटत आलं. बऱ्याच वर्षांनी पुन्हा परवापासून हाताने लिहायचा निश्चय केला. 2-3 पानं त्या दिवशी लिहिली खरी, परंतु परत ये रे माझ्या मागल्या तेही बंद पडलं आणि लिहावंसं दुसऱ्या दिवशी काही वाटलं नाही. हा एक प्रकार. दुसरं, आपल्याला हे जे काही व्यक्त करायचं आहे ते खरं म्हणजे बोलून टेक्स्टमध्ये अशा तऱ्हेने मी करत असतो, परंतु ते बऱ्याच वेळेला योग्य प्रकारे उमटतंच असं नाही आणि म्हणून मी बऱ्याचदा सरळ हा असा रेकॉर्डेड ध्वनिफितीचा मार्ग शोधतो खरा, परंतु तेव्हा कुठले आवाज चालत नाहीत, शांतता, नीरव शांतता लागते, अडथळे येतात. म्हणून तिथेही कधी कधी ब्रेक लागू शकतो किंवा ती रेकॉर्डेड ध्वनिफीत पंख्याच्या आवाजाने किंवा इतर घरात काही कामं चालली आहेत त्या आवाजाने खराब होते. हे असे अडथळे कायम आपल्या आयुष्यात येत असतात आणि त्यामुळे धर सोड आपल्या पाठीशी लागलेली असते. दुसरी गोष्ट आज मला सुचली ती म्हणजे परिस्थिती आणि आपण यांच्यामध्ये जणू काही आपले प्रयत्न, ध्येय आणि फळं मिळवण्यासाठीची धडपड आणि परिस्थिती यांच्यात जणू काही साठमारी चाललेली असते. कधी परिस्थिती आपल्यावर नियंत्रण करते तर कधी आपण परिस्थितीवर मात करतो. आता ह्याला जे आपल्या सहज सुचलं
ज्योतिषी म्हणून ते म्हणजे महादशा ज्या प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात त्यांचा संदर्भ घेतला तर ही बाब आपल्याला अधिक योग्य तऱ्हेने समजू शकेल. जेव्हा आपली महादशा शुभग्रहांची चालू असेल तेव्हा पुष्कळदा आपण परिस्थितीवर मात करून आपल्याला हवे ते इप्सित साध्य करतो किंवा तशी आपल्याला अनुकूलता लाभते. ह्या उलट कितीही प्रयत्न केले तरी आपल्याला साध्य जेव्हा होत नाही तेव्हा पुष्कळदा पापग्रहांच्या महादशा चालू असतात आणि हीच खरी भारतीय ज्योतिषाची खरोखर खूबी आहे. महादशा हा जी संकल्पना आहे ती 120 वर्ष अशा तऱ्हेची माणसाच्या आयुष्याची कल्पना केलेली आहे आणि केतूपासून परत केतूपर्यंत येईपर्यंत अशी 120 वर्षांची चक्रनेमी क्रमासारखी महादशा परत त्या प्रत्येक महादशेत 9ही ग्रहांच्या अंतर्दशा, त्या अंतर्दशांमध्ये 9ही ग्रहांच्या सूक्ष्मदशा अशा तऱ्हेने गणित करून आपल्याला आपली जी सध्याची परिस्थिती आहे तिचे अधिक अवलोकन करता येऊ शकेल. कारण आता सगळं आकडेमोड किंवा काय करायचं आहे ते कॉम्प्युटराइज्ड आहे. कदाचित आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी तर हे अधिक साध्य होईल. आता महादशा ज्या आहेत कोण कधी कुठे कोणत्या महादशेपासून जन्म घेईल ते तुमच्या राशींवर ठरतं. चंद्र तुमच्या ज्या राशीत असतो जन्माच्या वेळेला त्यावरून ठरतं. त्यावेळेला चंद्राची अंश कला विकला ही जी परिस्थिती असते त्यावरून तुम्हाला महादशा कुठली कधी किती चालू होणार त्यापैकी किती तुम्ही मागे टाकलेली असणार जन्मापूर्वीच आणि कधी तुम्ही चालू करणार असा तो. आणि मग नंतर प्रत्येक महादशेनंतर पुढची महादशा क्रमाने येते. उदाहरणार्थ केतू 7 वर्ष, शुक्र 20 वर्ष, अशा तऱ्हेने रवी 6 वर्ष, चंद्र 10 वर्ष, मंगळ 7 वर्ष, राहू 18 वर्ष, त्यानंतर गुरु 16 वर्ष, त्यानंतर शनी 19 वर्ष आणि शेवटी परत बुध तो 17 वर्ष. आणि बुध झालं की परत केतू येत असतो पण सहसा कोणी 120 वर्षाहून जगत नाही. तर असा हा मला जो कल्पना सुचली की हे सगळं परिस्थिती आणि आपण यातलं द्वंद्व आपल्याला भारतीय ज्योतिषाच्या अभ्यासाने काही ना काहीतरी दिशादर्शक असू शकतं. अर्थात हे कितपत योग्य ते अभ्यास करायला हवा, सॅम्पल घ्यायला हवं आणि ते कदाचित शक्य आहे. आजच्या जगात समजा 1,00,000 लोकांचं सॅम्पल घेतलं त्यांच्या जन्माप्रमाणे त्यांच्या आयुष्याचा अभ्यास करून योग्य त्या तऱ्हेच्या महादशा सूक्ष्मदशा असा पट ज्याला स्पेक्ट्रम म्हणतो तो जर मांडला तर कदाचित काही ना काहीतरी निष्कर्ष येऊ शकतील. तेव्हा आजच्या या अंतरीच्या स्पंदनामध्ये मला जे सुचलं ते मी मुक्त संवाद रूपाने मांडलं. चूक भूल द्यावी घ्यावी. धन्यवाद. मी सुधाकर नातू.